नमस्कार मित्रांनो. खाकीसाठी जर तुम्ही धडपडत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, पोलीस भरतीचं तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशाने सेवा अकॅडमीने पोलीस भरती बाय सेवा अकॅडमी या नवीन यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, यावर तुम्हाला पोलीस भरतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तुमचं उद्देश, आमचं ध्येय एकच आहे की तुम्हाला यावर्षी खाकी मिळालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही आमचे 100% देत आहोत. तुम्ही तुमचे 100% द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गिफ्ट्स मिळणार आहे. थोडक्यात पहिल्यांदा सांगतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला नोट्स पण मिळणार आहेत. त्या कुठल्या, तो थोडक्यात दाखवतो. बघा, हे तुम्हाला दिसते भारतीय राज्यघटनेची नोट्स बनवलेल्या आहेत. या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये व्हिडिओच्या मध्ये एक लिंक असेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर यामध्ये भारतीय राज्यघटनेची शॉर्ट मध्ये नोट्स दिलेली आहे. म्हणजे राज्यघटना, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याविषयी सविस्तर माहिती आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, या नोट्स इतक्या सोप्या आहेत की तुम्हाला वाचता क्षणी लक्षात येतील. आता समजा उदाहरणच घेतो, समानतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये आहे. आता ते काय आहे, ती कन्सेप्ट तुम्हाला वरती सांगितलेली आहे. एकदा सांगून देतो. समानतेचा हक्क म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कोणालाही कायदा आणि सुव्यवस्थेचे समान संरक्षण नाकारले जात नाही. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही अशी हमी हा हक्क देतो. कलम 14 मध्ये काय सांगितलेले आहे? कायद्यापुढे समान आणि कायद्याचे समान संरक्षण. संकल्पना काय आहे? देशातील कोणताही नागरिक, मग तो गरीब असो व श्रीमंत, कोणत्याही पदावर असो, कायद्यापेक्षा मोठा नाही आणि सर्वांना समान कायदा लागू होईल. आता उदाहरण काय आहे की एखादा सामान्य नागरिक वाहतुकी नियम मोडल्यास त्याला जो दंड आकारला जातो तोच दंड एक सरकारी अधिकाऱ्याने किंवा श्रीमंत व्यक्तीने मोडल्यास आकारला जातो. असं म्हणजे सविस्तर कन्सेप्ट समजून सांगितलेले आहे आणि तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी बी या नोट्स खूप उपयोगाच्या पडणार आहेत. या नोट्स तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये एक लिंक असेल, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. आता येऊयात आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाकडे. प्रश्नपत्रिका विश्लेषण मध्ये बी तुम्हाला काय की वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण देणार आहोत. दर दिवसाला एक प्रश्नपत्रिका येईल आणि तुम्हाला सरावासाठी वेगळ्या प्रश्नपत्रिकाची लिंक इथून पुढे जे मी तुम्हाला टास्क देणार आहे ते टास्क झाल्याच्या नंतर देणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त पोलीस भरतीच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि संधीचा फायदा घ्या. मित्रांनो, चालू करतोय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत झालेली पोलीस शिपाई भरती 2017च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. कंटिन्यू प्रश्न असतील, पाहिजे असेल तर पीडीएफ पण तुम्हाला मी देऊन टाकेल. ठीक आहे. तर वेळ न घालवता सुरुवात करतो. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न, नेपाळ या राज्याची राजधानी कुठे आहे? पर्याय आहे दिल्ली, पटना, मुंबई, काठमांडू. तर योग्य उत्तर आहे काठमांडू. आता 4 प्रश्नपत्रिका सोडवल्या इतकं या प्रश्नपत्रिकेचं काय वेटेज आहे, कारण की 4ही प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण मी देणार आहे थोडक्यामध्ये. बघा, पहिला ऑप्शन आहे दिल्ली. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. पटना ही बिहारची राजधानी आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. काठमांडू ही नेपाळ या देशाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न बघा, 6 अधिक 6 भागिले 6 याचं योग्य उत्तर काय आहे? 7 आहे. ते कसं हे आपण सोडून बघूया. बघा, इथं 6 आहेत, अधिक 6 आहेत आणि भागिले 6 आहेत. बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. बघा, पहिल्यांदा बोर्डमासनी 6 1 6 म्हणजे हा आला 1, बरोबर आहे. आता 6 अधिक 1 बरोबर किती झाले? 7. म्हणजे योग्य उत्तर काय आहे? 7. ठीक आहे. आता पुढे हे स्पष्टीकरण पण तुम्हाला दिसेलच. ठीक आहे. आता पुढे, लेंडर पेस हे कोणता खेळ खेळतात? पर्याय आहे क्रिकेट, टेनिस, बुद्धिबळ, खो खो. तर उत्तर आहे टेनिस. बरोबर आहे. क्रिकेट हा खेळ सचिन तेंडुलकर, विराट कोहली यासारखे खेळाडू खेळतात. लेंडर पेस हा भारताचा एक प्रसिद्ध आणि यशस्वी टेनिसपटू आहे. बुद्धिबळ हा खेळ विश्वनाथ आनंद आणि प्रज्ञानंद आणि गुकेश, आता नवीनच आलेलं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर खो खो हा एक भारताचा सांघिक खेळ आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नाही? बघा, पोलीस प्रशासनासंदर्भात प्रश्न आहे आणि उत्तरे आहेत कामोठे, नारपोली, नेरूळ, वासी.
तर योग्य उत्तर आहे नारपोली हे मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येत नाही. बाकीचे कुठले येतात? कामोठे हे पोलीस ठाणे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या म्हणजे अंतर्गत येतो. नारपोली हे ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या अंतर्गत येतो. आणि नेरूळ हे नवी मुंबईमध्ये येतं आणि वासी हे पण नवी मुंबईमध्ये येतं. म्हणजे नारपोली हे ठाणे ग्रामीण अंतर्गत येतं, हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या जिल्ह्याचे फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने प्रश्न येत असतात. त्या जिल्ह्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर पोलीस महासंचालक हे पण प्रश्न नेहमीच येत असतात, त्याच्यामुळं याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि प्रश्न अद्यावत करून घेणं गरजेचं आहे. आता ही प्रश्नपत्रिका 2017ची आहे, त्यामुळं ऑप्शन दिले देवेंद्र फडणवीस, संजीव दयाळ, प्रवीण दीक्षित, सतीश माथुर. तर योग्य उत्तर आहे सतीश माथुर. पण केव्हासाठी? 2017साठी. आता तुम्ही परीक्षा देणार आहेत तर त्यासाठी कुठलंही उत्तर राहील. ही प्रश्नपत्रिका इथं विश्लेषणही दिलेलं आहे की 2017ची असल्याने त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर होते, परंतु महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आता सध्या म्हणजे डीजीपी आपण म्हणतो श्रीमती रश्मी शुक्ला आहे. लक्षात घ्या, यावर प्रश्न डेफिनेटली येणार, कुठलाही तुम्ही फॉर्म भरा. कारण काय आहे की त्या 1988 बॅचच्या भारतीय पोलीस सेवेच्या म्हणजे IPS अधिकारी आहेत आणि 2024 मध्ये त्यांनी हे पद स्वीकारलं आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. लक्षात घ्या, का प्रश्न येणार की महाराष्ट्र राज्याच्या त्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न डेफिनेटली येणार, पाठच करून ठेवा. ठीक आहे. आता पुढे, पाण्यामध्ये कोणते घटक असतात? पर्याय आहेत ऑक्सिजन व हायड्रोजन, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड व हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन. तर योग्य उत्तर आहे ऑक्सिजन व हायड्रोजन. का? की पाण्याचे रासायनिक सूत्र H2O असून त्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे श्वसन क्रियेशी संबंधित आहे. पर्याय 2चं विश्लेषण. पर्याय 3 म्हणजे कचं विश्लेषण, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन हे घटक पाण्यात नसतात. आणि पर्याय डचं विश्लेषण, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे हवेतील घटक प्रमुख घटक आहेत, ते पाण्यातील नाही आहेत. ठीक आहे. आता पुढे, डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? पर्याय आहेत पुणे नागपूर, पुणे कोल्हापूर, पुणे मुंबई, मुंबई सुरत. तर योग्य उत्तर आहे पुणे मुंबई मध्ये डेक्कन क्वीन धावते. आता बाकी पुणे नागपूरमध्ये वेगवेगळ्या गाड्या धावतात. पुणे कोल्हापूरमध्ये महत्वाची महालक्ष्मी एक्सप्रेस धावते आणि नागपूर कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र एक्सप्रेस. डेक्कन क्वीन ही म्हणजे दख्खनची राणी ही प्रसिद्ध रेल्वे गाडी पुणे आणि मुंबई या 2 शहरादरम्यान धावते. आणि मुंबई सुरत वरती भरपूर गाड्या आहेत. ठीक आहे. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? कुंती, माद्री, गांधारी, हिडिंबा. तर योग्य उत्तर आहे गांधारी. कुंती ही पांडुराजाची पत्नी आणि पांडवाची आई होती. माद्री ही पांडुराजाची दुसरी पत्नी आणि नकुल सहदेवाची आई होती. गांधारी ही गांधार देशाची राजकन्या आणि हस्तिनापूर राजा धृतराष्ट्र याची पत्नी होती. हिडिंबा ही भीमाची पत्नी आणि घटोत्कचाची आई होती. पुढे, लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय अकोला, बुलढाणा, ठाणे, नागपूर. तर योग्य उत्तर आहे बुलढाणा. अकोला जिल्हा हा पश्चिम विदर्भातील एक महत्वाचा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. उल्कापातामुळे तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात राहू द्या. कारण काय, उल्कापातामुळे तयार झालेलं ते एकमेव सरोवर आहे. ठीक आहे. ठाणे जिल्हा हा कोकण विभागात येतो आणि नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी, हे पण लक्षात ठेवा. तसं कमेंटमध्ये टाका, मी सांगितलंच तुम्हाला देशाची आर्थिक राजधानी कुठली, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर पर्याय आहेत कावीळ, हिवता, क्षयरोग, यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे क्षय रोग. कावीळ या रोगात त्वचा आणि डोळे पिवळे पडतात. हिवताप म्हणजेच मलेरिया या रोगात थंडी वाजून ताप येतो. क्षय रोग हा फुफ्फुसाचा संसर्गजन्य रोग असून त्यात तीव्र खोकला आणि थुंकीतून रक्त येणे हे प्रमुख लक्षणे आहेत. त्याच्यानंतर यापैकी नाही, कारण काय की वरती आलेलंच आहे, त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न 11वा बघा, संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 5,
2, 5, 9, 14, 20. तर कुठली येईल बघा, लक्षात घ्या. आता मी इथं संख्या लिहितो. काय आहे? 2 आहे, 5 आहे, 9 आहे, 14, 20 आणि पुढची संख्या कुठली आहे ती काढायची. बघा लक्षात घ्या, पहिल्यांदा या दोन संख्याकडे जा. या दोन संख्येकडे गेल्याच्या नंतर इथं बघा 5 आणि किती मिळवल्याच्या नंतर म्हणजे 2 आणि किती मिळवल्याच्या नंतर 3 होतात. तर 5 म्हणजे 3 मिळवल्याच्या नंतर 5 होतात. किंवा आपण असंही करू शकतो, 5 वजा 2 बरोबर 3. कसंही जावं, तुम्हाला कशी लिंक लागते हे महत्वाचं आहे. म्हणजे +3 केल्याच्या नंतर किती झाले? 5 झाले 2 मध्ये. आता 5 मध्ये 3 ऍड केलं तर किती होतात? 8 होतात. पण इथं काय दिलंय? 9. म्हणजे प्लस किती केलंय आपण? 4 केले. आता इथे 9 मध्ये 5 ऍड केलं तर किती होतात? 14. बरोबर आहे ना? आता 14 मध्ये 6 ऍड केलं तर किती होतात? 20. तर म्हणजे आता 20 मध्ये किती ऍड करावं लागेल? म्हणजे एका सोयीनं चालले ना, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 7 ऍड करावं लागेल. म्हणजे 20 मध्ये 7 ऍड केलं तर किती होईल? 27. म्हणजे योग्य उत्तर आहे 27. बघून घेऊयात आपण. बघा विश्लेषण पण दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आपण सोडवलेला प्रश्न. पुढे जाऊयात. तर योग्य उत्तर 27 म्हणजेच ड. बघा खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? आता हेच लक्षात घ्या, संख्या कुठल्या आहेत? संख्या बघून घेऊयात. 27, 64, 125, 121. अरे काहीतरी आहे, काहीतरी गोंधळ केलंय. बरोबर आहे की नाही? आता 27 बघा, म्हणजे इथं मी 27 लिहिलं म्हणजे ते काय आहे? वर्गमूळ 27 घनमुळात. बरोबर काय? 27 3चा काय आहे? घन आहे. इथं 3. 64 कशाचा घन आहे हो? 4चा. 125 5चा आणि 121 काहीतरी आहे. अरे हो ना, तो तर 11चा. 11 गुणिले 11 बरोबर 121. म्हणजे तो 11चा वर्ग आहे. म्हणून पर्यायात न बसणारी संख्या कुठली? ड म्हणजेच 121. बघा विश्लेषण पण दिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे एका सांकेतिक भाषात BALD या शब्दाला DCNF असे लिहितात, तर TORN हा शब्द कसा लिहिला जाईल? लक्षात घ्या. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की पहिल्यांदा शब्द लिहून घ्या. लिहून घेऊ इथे मी. हे बघा BALD. ओके, याला काय लिहिलं? DCNF. बरोबर असं लिहिलंय. आता आपल्याला काय लिहायचंय? टोन. TORN. बघा बीच्या नंतर पुढे जावा. BCD म्हणजे पुढं, एक सोडून पुढं म्हणजे दुसरा, म्हणजे TOSTU. म्हणजे बघा एबी अल्फाबेटिकली बघूया. बीच्या नंतर डी आला, एच्या नंतर BC, एलच्या नंतर N आला, डीच्या नंतर F आला. म्हणजे काहीतरी संख्या पुढे जाते. तसंच बीच्या नंतर किती? 2 पुढे गेलाय डी. म्हणून काय येईल? डीच्या नंतर म्हणजे टीच्या नंतर 2 पुढे काय येईल? 2 घरं व्ही. TUV. बरोबर आहे. आता ओच्या नंतर OPQ म्हणजे काय आलं? क्यू इथे. आर OPQR, RS आणि पुढचा कुठला आहे? टी. बरोबर आहे. टीच्या नंतर एनच्या नंतर NMNOP म्हणजे काय येईल? पी येईल. म्हणजे 2 घरं म्हणजे +2. एबीसीडी लिहा वाटल्यास +2 +2 +2 करत जावा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. म्हणजे योग्य उत्तर काय आहे ते आता पर्याय क्रमांक अ म्हणजे VQTP. बरोबर आहे. आता विश्लेषण तर इथं दिलेलंच आहे, हे बघून घेऊ शकता तुम्ही. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. आता पुढे बघा गणिताचाच प्रश्न आहे. काय आहे की वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. 2 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट होणार आहे. तर आता मुलाचे वय किती? बघा सोपं आहे. काय आहे? इथं मुलगा, या इथे लिहितो मुलगा आणि वडील. बरोबर आहे. काय दिलेले? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट. वडिलांचे वय मुलाचं x मानलं तर वडिलाचं काय येईल? 5x. बरोबर आहे. एवढं पहिल्यांदा पहिल्या वाक्यात कळालं. 2 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट होणार आहे. 2 वर्षाच्या नंतर इथं समीकरण लिहूयात ना आपण. x 5x अधिक वडिलाचं पहिल्यांदा घेतलं मी, तुम्ही कसंही घेऊ शकता, अधिक 2 भागिले किंवा
बरोबर, भागिले काय गरज नाही, बरोबर. हे किती आहे मुलाचं, एक्स अधिक 2, बरोबर आहे. चौपट होणार आहे ना, 4x अधिक 2, बरोबर आहे. तर असं आहे समीकरण सोडूया. पर सोप्या भाषेत परत मांडतो, कन्फ्युजन नको. बघा, मुलाचं वय इथं परत लिहितो, मुलाचं वय किती, एक्स, वडिलांचं वय किती, 5x, बरोबर आहे. आता मुलाचं एक्स 2 वर्षानंतर त्याच्यात 2 ऍड होतील की नाही, बरोबर आहे. आणि वडिलांचं 5x त्याच्यामध्ये 2 वर्षानंतर 2 ऍड होतील की नाही, बरोबर. काय सांगितलंय, वडिलांच्या मुलाच्या चौपट, मुलांच्या वयाच्या किती चौपट सांगितलेले, म्हणून 1/4, बरोबर. सोपं. आता याचा गुणाकार करूयात, याला वरून गुणून घेऊयात, म्हणजे किती येईल, 4x, ते जे पहिलं आलं होतं तेच, अधिक 4 दोन्ही 8, बरोबर. 5x, 5 1 5, 5x अधिक 2 1 2 म्हणून 2, बरोबर. ते झालं फक्त वेगळ्या पद्धतीनं, ठीक आहे. आता काय करूयात, हे जे काही आहेत ना 5 मोठे आहेत ना, म्हणून आपण काय घेऊयात, 5x पहिल्यांदा घेऊयात, 5x, हे 4x तिकडे नेले, 4x, बरोबर. हे 8 इकडेच ठेवले, वजा हे 2 इकडे आणले, म्हणजे काय झालं, 2x. असं नाही कळालं, ठीक आहे, नका कळू देऊ. आता लक्षात घ्या, हे इथपर्यंत तर कळालं, आता मी इथे घेतो, बरोबर आहे. आता 4x आहेत ना, जसं तसं ठेवूया, 4x, हे 5x इकडे आणलं, वजा 5x, बरोबर. आता हे 2 आहेत ना, 2 इकडचे इकडेच ठेवले. आता हे 8 ला तिकडे नेलं, 8 काय झाले, वजा झाले, वजा 8, बरोबर आहे. आता वजाबाकी करून घेऊयात, वजा x, बरोबर. 2 मधून 8 जातात का, नाही, म्हणून 8 मधून 2 गेले, म्हणजे किती राहिले, 6. हे पण किती राहिले, वजा, म्हणजे वजा वजा काय होतं, कट होतं, म्हणून x बरोबर किती आलं, 6. आपल्याला काय काढायला सांगितले, तर मुलाचे वय किती, मुलाचं वय आपण काय म्हटलेलं होतं, इथं x मानलेलं होतं, म्हणजे मुलाचं वय झालं 6, आणि वडिलांचं वय काढायचं, ते बी बरोबर आहे. आता 5च्या ठिकाणी हे 6 टाकले, x ची किंमत टाकली, बरोबर. 6 पंचे 30, वडिलांचं वय किती येईल, 30, सगळं काही आपल्याला काढतील. आता स्पष्टीकरण दिलेलं जे ते बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. चालेल. आता पुढे बघा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या, येणारी संख्या कुठली. बघा, ही बी एकदम सोपं आहे, काहीच अडचण नाहीये. हे बघा, 2 5 10 17, काहीच नाही कळालं ना, फरक बघा तुम्ही, बरोबर आहे. फरक बघा, तुम्हाला लक्षात लवकरच येऊन जाईल. बघा, काहीतरी संबंध आहे, 2 मध्ये काय 3, आणि इथे 3चा फरक, आणि इथे 5चा फरक, आणि इथे 7चा फरक, अरे काहीतरी हे होतंय. बघा, अजून एकदा दुसऱ्या फरक आहे ना, काही लिंक लागत नाही आपल्याला, बरोबर आहे. आता दुसरं बघूयात, 1, इथं मी आता आहे ना तुमच्या माहितीसाठी 1 लिहितो, 4 लिहितो, इथे 9 लिहितो, इथे 16 लिहितो, आणि इथे आता 4च्या पुढे किती येईल, 25, बरोबर आहे ना, 25 लिहितो, बरोबर आलं का. आता बघा, 1 अधिक 1 2, 4 अधिक 1 5, 9 अधिक 1 10, 16 अधिक 1 17, 25 अधिक 1 किती येईल, 26. म्हणजे जे काय आहे, स्क्वेअर आहेत, 2चा वर्ग, 4 म्हणजे 1चा वर्ग, हा 1चा वर्ग, हा 2चा वर्ग, हा 3चा वर्ग, हा 4चा वर्ग, हा 5चा वर्ग, अधिक 1, स्क्वेअर अधिक 1, बरोबर आहे. लक्षात आलं, खूप सोपं आहे. आता विश्लेषण इथं दिलेलंच आहे, ते बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. आता पुढे झाला ना, 15वाच होता, ओके, ठीक आहे. 16वा प्रश्न, 1 रँक 1 पेन्शन हा धोरणात्मक निर्णय कोणाबाबत आहे. पोलीस कर्मचारी, माजी सैनिक, रेल्वे कर्मचारी, बँक कर्मचारी. तर उत्तर आहे माजी सैनिक. बघा, पोलीस कर्मचारी जे काही शासनाचे कर्मचारी आहेत त्याच्यासाठी वेतन आयोग लागू असतो. आणि 1 रँक 1 पेन्शन म्हणजे ही योजना काय झालेली होती, OROPS, म्हणजे ही योजना समान पदावरून निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना समान पेन्शन देण्यासाठी लागू करण्यात आलेली होती. कारण काय होतं, तुमचा जो काही जे सेवेमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की तुमचा जो काही लास्ट बेसिक असतो त्यानुसार ते पेन्शन भेटत असतं. परंतु एकाच रँकवरून रिटायर झाल्यानंतर ते असं निदर्शनास आलं की एकाला जास्त भेटत होती, एकाला कमी भेटत होती, कारण की त्यावेळेस बेसिक कमी होता. तर हे जे काही आहे
ती व्यक्ती भिन्नता जी काही येत होती, म्हणजे जो अन्याय होत होता तो कमी करण्यासाठी वन रँक वन पेन्शन असा जो काही आहे तो धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला होता. तो कशासाठी, म्हणजे माजी सैनिकांसाठी घेण्यात आलेला होता. आता रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी जसं तुम्हाला म्हटलं तसं वेतन आयोग होतं आणि बँक कर्मचाऱ्यांसाठी वेतन करार लागू असतो. ठीक आहे. आता पुढे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? पर्याय उर्जित पटेल, सुरेश प्रभू, रघुराम राजन, नरेंद्र मोदी. बघा आता या चारही पर्यायाचं विश्लेषण मी जसं म्हटलो तसं करतो काही हरकत नाहीये, विश्लेषणामध्ये दिले नसेल. उर्जित पटेल हे माजी गव्हर्नर आहेत. सुरेश प्रभू आपले ते रेल्वे मंत्री होते मागे. रघुराम राजन हे माजी गव्हर्नर आहेत आणि नरेंद्र मोदी सध्या भारताचे पीएम आहेत, बरोबर, पंतप्रधान. आता पुढे उर्जित पटेल, कारण 2017चा पेपर आहे त्याच्यामुळं त्यावेळी म्हणजे 2017च्या वेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे उर्जित पटेल होते. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नवे गव्हर्नर म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयचे नवे गव्हर्नर मधून संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आता हा व्हिडिओ मी आता बनवतोय 2025 मध्ये, पण यानंतर जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर बघितलं तर त्यानंतर जे मागे डीजीपी सांगितलेलं होतं आणि असे वेगवेगळे करंटचे जे काही प्रश्न येतील ते चुकीचे ठरू शकतात, कारण की ते त्यावेळी व्यवस्थित होते. जर तुम्ही त्या वेळेनंतर बघितलं आणि बदलले तर ते चुकीचे ठरू शकतात. म्हणून करंटचे प्रश्न अद्ययावत करत जावा. सेवा अकॅडमी, पोलीस भरती बाय सेवा अकॅडमीवर तुम्हाला हे अद्ययावत अपडेट ते मिळतच राहतील, बरोबर आहे. तर परत येतो मी प्रश्नाकडे. संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारलेला आहे की केव्हा? 11 डिसेंबर 2024 पासून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते 3 वर्षाच्या कालावधीसाठी जबाबदारी सांभाळतील. त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतली. ते 6 वर्षापासून या पदावर होते. कोण होते पहिले? असाही प्रश्न फिरून येऊ शकतो की रिझर्व्ह बँकेचे संजय मल्होत्रा पूर्वीचे गव्हर्नर कोण होते? बरोबर आहे, शक्तिकांत दास. म्हणजे कसाही प्रश्न फिरूनही येऊ शकतो, लक्षात ठेवा. आता उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण? आता हा पण प्रश्न पुढे जाऊन बदलू शकतो. बघा उत्तर आहे, पर्याय दिलेले आहेत मायावती, अखिलेश यादव, मुलायम सिंग यादव आणि वरीलपैकी कोणी नाही. तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी कोणी नाही, कारण की 2017ला यापैकी कोणीच सीएम नव्हतं, मुख्यमंत्री नव्हतं. मायावती उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आहेत. अखिलेश यादव पण ते योगी आदित्यनाथ यांच्या आधीचे मुख्यमंत्री होते. मुलायम सिंग यादव हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते आणि ही प्रश्नपत्रिका 2017ची असल्यामुळं त्यावेळेस नुकतेच योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले होते, परंतु प्रश्नपत्रिका ते मुख्यमंत्र्याची शपथविधी घेण्याच्या पूर्वी काढलेली असावी, त्यामुळं यापैकी नाही दिलेलं आहे किंवा काही उद्देश असू शकतो प्रश्न सेट करताना. परंतु आता पण उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री जे काय योगी आदित्यनाथच आहेत. हे बदलले तर तुम्ही अपडेट करून घेणं गरजेचं आहे. तर उत्तर आलेलं आहे या प्रश्नाचं वरीलपैकी कोणी नाही. आता पुढे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण? पर्याय आहे पनीर सेल्वम, जयललिता, करुणानिधी, के पळनीस्वामी. ते योग्य उत्तर आहे के पळनीस्वामी. कारण काय? प्रश्नपत्रिका पुन्हा 2017ची आहे, त्यावेळी ते म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. परंतु तामिळनाडूचे सध्याचे जे काही मुख्यमंत्री आहे एम.के. स्टॅलिन हे आहेत. त्यांचे पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी टॅनी. ते द्रविड मुनेत्र कळघम म्हणजे डीएमके या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 7 मे 2021 रोजी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली आहे. आता पुढे जर ही व्यक्ती एक काम 18 तासात पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच काम, लक्षात घ्या तेच काम, हे खूप महत्वाचं आहे कारण की इथं गोंधळ होऊ शकतो. तेच काम 9 दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते? खूप सोपा प्रश्न आहे, फक्त मांडणी आली पाहिजे तर बाकी काहीच याच्यात अवघड काहीच नाहीये. बघा आता लिहितो मी. ही व्यक्ती आहे आणि बी ही व्यक्ती आहे. ही व्यक्ती काय करते? 18 दिवसात पूर्ण करते. किती दिवसात? 18 दिवसात. 1/1 काम आहे 1/18 प्लस आता दोघे एकत्र करणार आहेत ना. ब ही व्यक्ती म्हणजे मी बी लिहिलं, बी ही व्यक्ती 9 दिवसात पूर्ण करते म्हणजे 1/9. आता लक्षात घ्या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी तुम्ही शिकलेले जात तसं करून घ्या, येऊन जाईल. म्हणजे आता बघा या छेदाकडे जावा,
हे समान आहेत का हो? नाही आहेत. मग याच्यासाठी काय करावं लागेल बाबांनो, यांना समान करावं लागेल. म्हणजे 1/18 अधिक 9 येण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे इथे 18 येण्यासाठी काय करावं लागेल, 9 ला कितीने गुणावं लागेल, 9 ला 2 ने गुणावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे 2 ने गुणलं, सोडून दाखवतो. 1/18 अधिक 2 ने गुणलं, खाली गुंतलं तर चालतं का? नाही, सगळ्यांना गुणावं लागेल. म्हणजे 9 ला आणि 1 ला अधिक 1/18 अधिक 2/18. म्हणजेच आपण हे कसं लिहित असतो, 1 अधिक 2 भागिले 18 छेद 18. बरोबर आहे. म्हणजे 1 अधिक 2 किती झाले, 3. 3/18 म्हणजे 3 1 3, 3चा पाडा येतो ना, 3 5 15, 3 सक 18. बरोबर आहे. म्हणून आले 6. योग्य उत्तर आहे 6 ड. बरोबर आहे. पुढे विश्लेषण दिलेलंच असेल. हे बघा, हे बघून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. हवं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. आता पुढे नाही तर व्हिडिओ मागे घेऊनही बघता येतो. ठीक आहे. आणि त्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या. जर एका परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी नापास झाले, बरोबर झाले, व 350 विद्यार्थी पास झाले, तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? लक्षात घ्या. खूप सोपा प्रश्न आहे. लक्षात घ्या काय आहे की प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे. एका परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी नापास झाले. आता फेल लिहितो, नापास खूप मोठा शब्द होईल. फेल किती झाले, 30%. म्हणजे ज्याचाच अर्थ काय, पास किती पर्सेंट झाले हो, पास किती पर्सेंट झाले, तर 70%. बरोबर ना. हे दिलं नाही, हे कळणं गरजेचं आहे. वेळेवर कळलं तर आपल्याला सोडवता येऊ शकतं. आता ही जी काही संख्या आहे ती आपण एक्स मानू. एक्सचे 70% दिलेले आहेत ना, पास झाले. बघा, जर एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले, तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? आता 350 हे काय आहेत, पास झालेले लोक आहेत. बरोबर आहे. मग एक्सचे 70%, ती जी काही संख्या आहे त्याचे 70% बरोबर काय आहेत, 350. हे लक्षात आलं का? एवढं. तर बाकीचं खूप सोपं आहे. बघ, एवढं कळालं. आणि हे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे 30% फेल झाले म्हणजे 70% पास झाले, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे लक्षात नाही आलं तर प्रश्न सुटणार नाही. बघा, आता हे समीकरण मी इथे सोडवतो. आता 350 जे काय आहे, 350 गुणिले 100 भागिले म्हणजे एक्स बरोबर, ते लिहायची गरज नाही, लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. 70%. आता 7 1 7, 7 2 14, 7 5 35. बरोबर आहे. म्हणजे हा इकडे 0 होता, हा 0 कटला म्हणजे 5. म्हणजे संख्या किती आली, 500. बरोबर आहे. तर उत्तर किती असणार आहे, 500. म्हणजे पर्याय क्रमांक अ. ठीक आहे. ओके. आता हे विश्लेषण मी तुम्हाला दिलेले तुम्ही नंतर बघू शकता. ठीक आहे. सोडूनच दाखवलेले, त्याच्यामुळे तुम्हाला कळलंच असेल. फक्त याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला पास किती झाले, म्हणजे 30% फेल झाले म्हणजे पास किती झाले हे कळणं गरजेचं होतं, तरच गणित सुटत नाही तर सुटत नाही. आता पुढे, एका बँक ठेवीतील ठेवी जर 5 वर्षात दुप्पट होत असेल तर त्याच व्याजदराने ठेवी किती वर्षात 8पट होते? लक्षात घ्या. आता काही काय करू शकतं ते की बाबा 5 वर्षात दुप्पट होतात, हे 5 वर्षात दुप्पट, तर मग 10 हे 5 गुणिले किती, आपल्याला 4 पट करायचे ना, मग 4 करू शकतात. 4 पंचे 20. पण लक्षात घ्या, जे काही इंटरेस्ट आहे तो कुठं जाणार आहे, चक्रवाढ व्याजानुसार हे करावं लागणार आहे आपल्याला. बघा, सोप्या भाषेत सांगतो, तर तुम्हाला चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दुप्पट, 5 वर्षात किती होणार आहे, 2 पट होणार आहे. 10 वर्षात किती होणार आहे, 100 पट होणार आहे, 4 पट. आणि 15 वर्षात किती होणार आहे, 8 पट. बरोबर आहे का, ते मी सांगतो इथे. बघा, तुम्हाला स्पष्टीकरणही दिलेलंच आहे. बघा, स्पष्टीकरण देतो की चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, 10 वर्षामध्ये 4 होते आणि 15 वर्षात 8 पट होते. तुमची ठेव आहे ना, 2 पट होण्यासाठी 5 वर्ष लागतात, लक्षात घ्या. आणि ते 8 पट होण्यासाठी किती लागेल हे करायचं आहे. म्हणजेच 8 पट म्हणजेच काय आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2. बरोबर आहे.
म्हणजे हे काय झालं, 8 पट झालं की नाही. इथं मी 8 लिहिले 2, म्हणजे हे बरोबर किती आले 8. बरोबर आहे. म्हणजे तुमची रक्कम 3 वेळा दुप्पट व्हावी लागेल. बरोबर आहे. तर पहिल्यांदा दुप्पट होण्यासाठी आपल्याला किती वेळ, 5 वर्ष लागतात. बरोबर आहे. दुसऱ्यांदा दुप्पट होण्यासाठी आणखी 5 वर्ष, आणि तिसऱ्यांदा दुप्पट होण्यासाठी अजून 5 वर्ष, म्हणजे टोटल किती झाली, 8 पट झाली. हे दुप्पट, हे 4 पट आणि हे 8 पट. बरोबर आहे. जर बेरीज करून बघा किती होईल, 8 पट. ठीक आहे. म्हणूनच आता सोप्या थोडक्यात भाषेत सांगायचं तर हे कसं गणित सोडवायचं आहे, तर किती वेळा दुप्पट करायची आहे, आपल्याला किती वेळ दुप्पट करायची आहे. बघा, आपल्याला 3 वेळेस दुप्पट करायची आहे. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 असं केलं होतं की नाही, 2चा घन, म्हणजे 3 वेळ. आणि किती वर्षात होतीये, एकदा दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागतोय, तर ते 5 वर्ष. बरोबर आहे. तर बरोबर किती येईल, 15. हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं तर ठेवू शकता. ठीक आहे. आता पुढे, नुकत्याच कोणत्या शहरात महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती. लक्षात घ्या. आणि तुम्हाला जी काही ती लिंक म्हटलं होतं मी विसरलोच, तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे टेलिग्राम चॅनलची. त्या टेलिग्राम चॅनलवरती क्लिक केलं तर तुम्हाला जे काही नोट्स आहेत त्या भेटून जातील, आणि त्यानंतरच्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या पण भेटून जातील. यापर्यंत इथपर्यंत ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला त्यांना ते भेटून जातील, आणि ज्यांनी सोडून गेलेत तरी त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही बी काय करायचं, ती पीडीएफ त्यांच्यासोबत शेअर करायची, म्हणजे त्यांचाही फायदा होईल. ठीक आहे. ज्यांनी बघितलं त्यालाही भेटेल, आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांना पण भेटून जाईल. ठीक आहे. आता पुढे, नुकत्याच कोणत्या शहरात महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती. लक्षात घ्या, हा करंटचा प्रश्न आहे. मुंबई, नागपूर, नवी मुंबई, अकोला. तर त्यावेळेस 2017ला नवी मुंबईमध्ये झालेली नव्हती. फेब्रुवारी 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, आणि फेब्रुवारी 2017 मध्ये नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, आणि फेब्रुवारी 2017 मध्ये नवी मुंबई आणि नवी मुंबई कन्फ्युजन नका हो, पालिकेची निवडणूक झालेली नव्हती. आणि 17 मध्ये अकोल्याची पण झालेली. म्हणजे कशाची झाली नव्हती, नवी मुंबईची झालेली नव्हती, मुंबई, नागपूर आणि अकोल्याची झालेली होती. ठीक आहे. हा करंटचा प्रश्न आहे. बघा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण. इजी प्रश्न आहे, काहीच नाही. तर उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. आता लालबहादूर शास्त्री हे बाहेरटा असणार आहे, ते तुम्हाला याच्यात शंका नाहीये. ओके. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. जगजीवन राम हे भारताचे माजी उपपंतप्रधान होते, आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार नुकताच कोणत्या चित्रपटाला मिळाला. ला ला लँड, मूनलाइट, रईस आणि आयवर. तर योग्य उत्तर आहे मूनलाइट. बरोबर आहे. पुन्हा लक्षात घ्या ही 2017ची प्रश्नपत्रिका आहे. मूनलाइट हा चित्रपट त्यावेळेस होता म्हणून त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. परंतु आता लक्षात घ्या की आपण 2025 ची गोष्ट करतो, म्हणजे नुकताच झालेला 97वा ऑस्कर पुरस्कार सोहळा हे अनुरा या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय. तो कोणाला, अनुरा. आता मूनलाइट येणार नाही, वेळोच्या वेळी ते अपडेट करणं गरजेचं आहे. आणि यानंतर तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल तर त्यावेळेस पण तुम्ही अपडेट करून घेणं गरजेचं आहे. वेळोवेळी कमेंटमध्ये टाका, आणि ते मी पिन करत जाईल, म्हणजे मुलांना कळत जाईल. बरोबर आहे. हा पुरस्कार सोहळा 2025 मध्ये पार पडला. शान बेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे कोण, अनुरा. तो कशावर आहे, एका तरुण स्त्रीच्या नाट्यमय जीवनावर आधारित आहे. अनुराने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट मूळ कथापट म्हणजे बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले यासह इतर अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत. या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले इतर प्रमुख चित्रपट हे बघून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आता बघा, व्हिडिओ खूप मोठा होतो. आता आपण काय करूयात की तुम्हालाही कंटाळा यायला नको म्हणून व्हिडिओचे 4 पार्ट करत जाऊयात. 25 प्रश्न एका पार्टमध्ये, दुसऱ्या पार्टमध्ये 25, तिसऱ्या पार्टमध्ये 25 आणि चौथ्या पार्टमध्ये द एंड. ती प्रश्नपत्रिका संपून जाईल. ठीक आहे. लवकरच दुसरा व्हिडिओ पडेल, तर स्टे ट्यून आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा, आणि या वर्षी पोलीस भरतीचं स्वप्न तुमचं पूर्ण करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.